नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे की भारतीय शेअर मार्केट एवढं का पडतंय। बरं, ही जी परिस्थिती आहे ही फक्त आपल्या भारताच्या शेअर मार्केटमध्ये नाही तर जगभरात सगळीकडे बघायला मिळते। तर याच्या मागचे कारण काय आणि पहिली गोष्ट म्हणजे आता ह्यामध्ये जर का घसरण होतीये मार्केटमध्ये तर आपण काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक केली पाहिजे की वेट केलं पाहिजे की काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। तर पहिली गोष्ट ज्यामुळे शेअर मार्केट पडतायत ते म्हणजे ग्लोबल वॉर सिच्युएशन। आता याचा अर्थ काय की जगभरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी एक युद्धजनक परिस्थिती निर्माण झाली। म्हणजे काय की युक्रेन, रशिया, त्यासोबतच इस्रायल, पॅलेस्टाईन जे चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक मार्केटमध्ये निगेटिव्हिटी तयार होते। एक अनसर्टन वाटायला चालू होतं की नक्की रिटर्न मिळतील का नाही। ह्यामुळे एक निगेटिव्हिटीमुळे थोडंसं एक इन्व्हेस्टमेंटवरती परिणाम होतो, मार्केटवरती परिणाम होतो। त्यासोबतच मागच्या आठवड्यामध्ये युएसने पण अलाव केले युक्रेनला की आमचे मिसाईल तुम्ही यूज करा। त्यामुळे अजून जास्त ते आगीमध्ये तेल ओतल्यासारखं झालं। तर या सगळ्या गोष्टींमुळे एक मार्केटमध्ये निगेटिव्हिटी तयार होते, याचा इफेक्ट आपल्या मार्केटवरती दिसतो। आता होतं काय की जेव्हा असे युद्ध सुरू होतात त्यावेळेस जे कच्चं तेल आपण बाहेरच्या देशांमधून आयात करतो त्याच्यावरती आपल्याला जास्त पैसे खर्च करावे लागतात। मग आता जास्त पैसे तिथं खर्च झाले की आपल्याला जे अर्निंग होतं, जे प्रॉफिट होतं कंपनीला ते कमी होतं। आता प्रॉफिट कमी झालं की गुंतवणूकदार नाराज होतात। मग अशा गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्ट इंटरलिंक्ड आहे। तर जेव्हा जगामध्ये पीस असतो तेव्हा प्रॉफिट चांगलं मिळतं शेअर मार्केटमध्ये, पण जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा जरा असं प्रॉफिट कमी व्हायला चालू होतं आणि मग आपल्याला एक रिटर्न पण कमी मिळायला चालू होतं। तर हे एक कारण झालं। तर दुसरं कारण काय, जे परदेशी गुंतवणूकदार असतात म्हणजे ज्यांना FII म्हणतात, ते भारतामधून आपली गुंतवणूक काढून घेत आहेत, म्हणजे FII सेल आउट करत आहेत। आता हे का होत आहे, तर त्यांचं असं कारण आहे की त्यांना असं वाटतंय की भारतामधलं जे मार्केट आहे सध्या ते थोडंसं ओव्हर व्हॅल्यू आहे, ज्याची एवढी प्राइस नसायला पाहिजे पण तेवढं ओव्हर व्हॅल्यू। आणि त्यांचं अनालिसिस असं आहे की पुढच्या वर्षामध्ये एवढं जास्त रिटर्न मिळणार नाही जेवढं त्यांना पाहिजे। मग आता ते पैसा घेऊन जात आहेत कुठं, तर ते जातात चायनामध्ये। पण चायनामध्ये त्यांना असं वाटतंय की तिथे चांगली अपॉर्च्युनिटी आहे, तिथे जास्त आपल्याला पैसे ग्रो होऊ शकतात। FII कसे लोक असतात की ज्यांना जिथे जास्त प्रॉफिट दिसेल तिथे ते इन्व्हेस्टमेंट करत राहतात। मग असा अर्थ नाहीये की ते माघारी परत कधी येणारच नाही। ऑब्व्हियसली ते माघारी येतील जेव्हा त्यांना वाटेल की आता मार्केटमध्ये आपल्याला जास्त पैसे मिळू शकतात, त्यावेळेस ते परत माघारी येतील, परत इथे इन्व्हेस्ट करतील। पण त्यांना सध्या मार्केटमध्ये जास्त एवढी रिटर्नची अपेक्षा दिसत नाही, त्यामुळे ते सेल आउट करून चायनामध्ये इन्व्हेस्ट करतात। तर याच्यामुळे सुद्धा आपल्या मार्केटमध्ये थोडीशी निगेटिव्हिटी दिसते की FII सेल आउट करतायत आणि त्यामुळे एक मार्केट आपलं पडायला सुरू झालं। आता तिसरं कारण काय की जे भारतामधल्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत त्यांचं क्वार्टरली अर्निंग थोडंसं कमी झालं। आता याच्या मागे बरेचसे कारण असू शकतात। एक तर आता ही वॉरजन्य जी सिच्युएशन झाली आहे त्याच्यामुळं जास्त प्रोडक्ट विकले जात नाहीत, त्यामुळे मग त्यांचं अर्निंग कमी होतं। त्यानंतर हे क्रूड ऑइलच्या ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे जे कच्चं तेल असतं जे आयात करायला महाग पडतं, त्यामुळे त्यांचं प्रॉफिट कमी होतं। अशा बऱ्याचशा गोष्टी असू शकतात। तर ह्या गोष्टींमुळे सुद्धा ते इन्व्हेस्टर थोडेसे नाराज असतात की एवढं प्रॉफिट दिसत नाही, म्हणजे कंपन्यांमध्ये काही ते प्रॉब्लेम आहे, मग कशाला यांचे शेअर खरेदी करायचे। तर ही गोष्ट सुद्धा शेअर मार्केटच्या करेक्शनमध्ये एक इन्व्हॉल्व असते। चौथी गोष्ट काय आहे की आपल्या रुपयाची किंमत, जी भारतीय करन्सी आहे त्याची किंमत घसरत चालली। आता जर का तुम्ही लास्ट टाइम बघितलं असेल या वीकमध्ये तर 84 रुपयेपर्यंत गेली होती, जे की आतापर्यंतची सगळ्यात जास्त कमी पडलेली प्राइस आहे। म्हणजे डॉलरच्या किमतीसोबत जर का कम्पेअर केलं तर आपल्या रुपयाची किंमत कमी होत चालली। मग आता होतं काय प्रॉब्लेम याचा, आपला भारत जो असा देश आहे यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी इम्पोर्ट करतो। टेक्नॉलॉजी झाली, क्रूड ऑइल म्हणजे जे कच्चं तेल झालं, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आपण इम्पोर्ट करतो। मग जर का आपल्या ह्या पैशाची किंमत कमी होत चालली तर त्यामुळे होतं काय की ज्या पण गोष्टी आपण खरेदी करणार आहे बाहेरच्या देशातून त्या आपल्याला महाग मिळायला सुरुवात होत। आता हे महाग मिळायला सुरुवात झाली, परत आपल्याला दिसतं पण आहे की जर का पैशाची किंमत कमी होते तर या सगळ्या गोष्टींमुळे एक निगेटिव्हिटी तयार होत। मग लोक काय करतात की जे सेफ ऑप्शन असतात, जसं की सोनं झालं, जसं की परत क्रिप्टो करन्सी झाली, त्यानंतर जे FD वगैरे असतात अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरू होतात। मग आता हे केल्यामुळे होतं काय की शेअर मार्केटमध्ये थोडासा अफेक्ट त्याचा पण होतो की बाबा लोक इकडून सेल आउट करत आहेत आणि इकडं सेफ इन्व्हेस्टमेंटमध्ये जात आहेत। तर या सगळ्या गोष्टी पण शेअर मार्केटवरती अफेक्ट करतात। तर आता पाचवा मुद्दा काय की राजकीय अस्थिरता, म्हणजे आता इलेक्शन झाले, आता परत महाराष्ट्राचे पण झाले, झारखंडचे झाले, तर या सगळ्या गोष्टींचा पण मार्केटवरती थोडासा इम्पॅक्ट होतो। कारण की इन्व्हेस्टर्स थोडेसे सावध असतात की आता मार्केटमध्ये पैसे टाकावे की नको, कारण की थोडंसं चढ उतार बघायला मिळते। मग त्यानंतर असं वाटतं की एकदा रिझल्ट लागू द्या, त्यानंतर थोडंसं इन्व्हेस्टमेंट करायला सुरू करू, मग कोणत्या पक्षाचं लागेल त्यानुसार मी इन्व्हेस्टमेंट करायला चालू करेल। कारण की प्रत्येक पक्षाचं एक धोरण असतं की आम्ही ह्या सेक्टरला थोडंसं जास्त इम्प्रूव्ह करणार, ह्यामध्ये कमी करणार। मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी थोडंसं एक त्याचा पण इम्पॅक्ट असतो। तर या सगळ्या गोष्टींमुळं एक आपल्याला शेअर मार्केटमध्ये थोडंसं करेक्शनचं वातावरण बघायला मिळते। बरं, आता ह्याचा अर्थ असा नाही की आपण इन्व्हेस्टमेंट करायच्या नाही, तर विषय कसा असतो की चढ उतार हे शेअर मार्केटचं एक म्हणजे नेहमीचीच गोष्ट आहे, म्हणजे हे होतच राहत असतं। आपण नेहमी बघतो की आता जे US इलेक्शन झाले त्यामध्ये पण बऱ्याचशा वेळा मार्केट खालीवर होत होतं। तर मग ह्या गोष्टी होत राहतात। जेव्हा पण असं मार्केट पडतंय त्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करणं जास्त इम्पॉर्टंट असतं। आता असं म्हणलं जातं की 2025 मध्ये शेअर मार्केट मागच्या वर्षी एवढं म्हणजे यावर्षी एवढं रिटर्न्स नाही देणार, पण याचा अर्थ असा नाही की आपण इन्व्हेस्टमेंटच करायची नाही। कारण की जर का आपण लॉंग टर्मचा विचार करतोय, समजा तुम्ही 4-5 वर्षापुढचा विचार करताय, तर मग आता चांगलं ऑप्शन आहे
की आपण आपले पैसे गुंतवणूक करून ठेवावे, चांगले चांगले स्टॉक्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करावे. तर ह्या गोष्टी तुम्ही कन्सिडर करू शकता, जेणेकरून तुमचा पोर्टफोलिओ चांगला स्ट्रॉंग होईल आणि तुम्हाला एक करेक्टेड व्हॅल्यूवरती म्हणजे डिस्काउंटेड व्हॅल्यूवरती तुम्हाला स्टॉक्स मिळतील. होपफुली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि यावरून तुम्हाला कळालं असेल की आपलं मार्केट कशामुळे पडलंय. जर का तुम्हाला वाटत असेल की अजून काही कारण आहे ज्याच्यामुळे मार्केट पडलंय तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे कोणते स्टॉक्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करणार आहात तेही मला नक्की सांगा, ज्यावरून मलाही जरा असं वाचायला कळेल आणि मी पण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला प्रयत्न करेन किंवा जरा शिकेल की त्यामध्ये काय इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.